राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी 4.5 महिन्यांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला। मात्र अद्याप त्यांनी शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाही। त्यांच्या राजीनाम्यानंतर संबंधित मंत्रालयाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आणि 23 मे रोजी सातपुडा बंगल्याबाबत शासकीय आदेश सुद्धा जारी करण्यात आला। मात्र अद्यापही सरकारी निवास उपलब्ध न असल्यामुळे छगन भुजबळ हे गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। दरम्यान यावर छगन भुजबळ, बावनकुळे आणि अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आपण पाहूयात। मला याच्यावर जास्त मला मी चर्चा नाही करू शकणार। हे खरं आहे की 15-20 दिवस काहीतरी 1 महिनाभराची काही मुदत असते। काही लोक आणखी महिना 15 दिवस वाढवून घेतात, कारण सामान वगैरे न्यायचं असतं, शिफ्ट व्हायचं असतं। आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं। पण ठीक आहे, आता जे आहे ही परिस्थिती आहे। जे काही धनंजय मुंडेजींनी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात। शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील। 4 मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि आज 4 ऑगस्ट आहे, म्हणजे तब्बल 5 महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाहीये। आणि त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या आजारपणामुळे आणि मुलीच्या शाळेमुळे मला मुंबईत राहणं गरजेचं आहे। तर त्यासाठी कुठलाही स्वाभिमानी माणूस जर असता तर त्यांनी एक 2 बेडरूम किचनचं घर विकत नसेल तर त्यांनी भाड्यावर घेऊन ते राहिले असते। पण शासकीय बंगला न सोडणं हे अतिशय चुकीचं आहे। त्यांच्यावर आज तगायत 42 नाही तर 46 लाखाचा तब्बल दंड बसतो।